श्री स्वामी समर्थ. निरोगी शरीर राहण्यासाठी व तुमचे हजारो रुपये वाचवण्यासाठी महत्त्वाच्या किचन टिप. टिप नंबर 1. ज्या महिलांना उष्णतेचा खूपच जास्त त्रास होतो त्यांनी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा सब्जा टाकून 10 मिनिटे ठेवा आणि मग तो प्यावा. यामुळे उष्णतेचा त्रास कमी होतो. तर उन्हाळ्यासाठी ही महत्त्वाची टीप तुम्ही उष्णतेसाठी नक्कीच फॉलो करा. टीप नंबर 2. रोज रात्री डाव्या कुशीवर झोपल्याने पचनक्रिया सुधारते, चांगली झोप लागते. घोरण्याची समस्या असेल तर ती देखील यामुळे कमी होते. हृदयावर जास्त दबाव येत नाही आणि रक्ताभिसरणसुद्धा चांगले राहते. सुगृहिणींच्या कामी येईल अशी उपयुक्त टीप नंबर 3. सत्यनारायणाच्या प्रसादाचा शिरा बनवत असताना किंवा करताना रवा आधी कोरडा भाजून घ्यावा, मग तूप घालून भाजावे. असे केल्याने तूप घालून रवा भाजताना आपले हातही भरून येत नाहीत, कारण तूप घालून रवा भाजताना तो जड जातो. माझ्या प्रत्येक मैत्रिणीसाठी उपयुक्त व खास टीप नंबर 4. जर तुमचे जास्त प्रमाणामध्ये केस खूपच गळत असतील तर वडाच्या पारंब्या तोडून आणायच्या आणि त्या सुकवून थोड्याशा ठेचून घ्या व नंतर एका लोखंडी कढईमध्ये खोबरेल तेल त्यामध्ये घेऊन 10 ते 11 कापूरवडी घेऊन कापूरवडी ठेचून 2 ते 3 चमचे मेथी दाणे ठेचून घ्यायचे आणि त्या तेलामध्ये टाकायचे. हे सर्व जिन्नस त्यामध्ये टाकून 5 ते 7 मिनिटे छान असं उकळून घ्या. नंतर गाळून घ्या. आठवड्यातून 2 ते 3 वेळा केसांना लावा. यामुळे केस दाट होतील, तसेच केस गळणे देखील यामुळे थांबेल. टीप नंबर 5. जेव्हा आपल्याला काही वेदना, ताप किंवा इतर कोणताही आजार होतो तेव्हा आपण त्या वेदना कमी करण्यासाठी औषध म्हणजेच पेनकिलर खातो आणि या औषधाचा अतिरेक म्हणजेच वारंवार वापर केल्याने आपल्या किडनीवरती याचा वाईट परिणाम होतो. तर प्रत्येक मैत्रिणीने ही टीप आवडली असेल तर पटापट लाईक व शेअर नक्की करा. टीप नंबर 6. रोज सकाळी चमचाभर कारल्याचा रस पिल्याने शरीरातील शुगर हळूहळू कमी होऊ लागते. परंतु लक्षात ठेवा, हा उपाय करताना अजिबात काहीही गोड खाऊ नका. तसेच कारल्याचा रस पिल्यानंतर किमान अर्धा ते 1 तासभर तरी काहीही खाऊ नका. टीप नंबर 7. तुमचेही वजन वाढत नसल्यास सफरचंद, अक्रोड, केळी आणि काजू खावेत. याने तुमचे हळूहळू वजन वाढायला सुरुवात होईल. टीप नंबर 8. रोज रात्री बदामाच्या तेलाने चेहऱ्याची मालिश केल्याने चेहऱ्यावरील सर्व सुरकुत्या नाहीशा होऊन चेहऱ्याचे सौंदर्य अधिकच निखरते. टीप नंबर 9. तुमची सर्दी काही केल्याने बरी होतच नसेल तर अशा वेळी गोडे तेलामध्ये लसूण टाकून तो गरम करा आणि तेल थोडे थंड झाल्यावर नाकात 2 ते 3 थेंब या तेलाचे टाका. तसेच पायाच्या तळव्याला मालिश करा. यामुळे तुमची सर्दी लगेच बरी होईल. टीप नंबर 10. आंघोळ झाली की 1 तुरटीचा तुकडा ओला करून अंडरआर्मला चोळा. असं केल्याने अंडरआर्मची दुर्गंधी निघून जाते, तसेच काळे डाग देखील निघून जातात. टीप नंबर 11. कांदे व बटाटे यांना कोंब फुटू नयेत म्हणून वर्तमानपत्राच्या कागदी पिशव्या तयार करून त्यात कांदे व बटाटे ठेवावेत. तसेच सुती कपड्यातही तुम्ही कांदे ठेवू शकता. कांदे व बटाटे कधीही एकत्र ठेवू नयेत. टीप नंबर 12. कारल्याचे बारीक तुकडे करून त्यांना उन्हात वाळवून त्याची बारीक पूड तयार करून घ्यावी. दररोज सकाळी रिकाम्या पोटी ही पूड गरम पाण्यात टाकून पिल्यास
मधुमेह नियंत्रणात राहतो. अत्यंत उपयुक्त टीप आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. टीप नंबर 13. लठ्ठपणा आणि शरीरातील चरबी कमी करायची असेल तर सकाळी उपाशी पोटी लिंबू पाणी किंवा चिंचेचे सरबत प्यावे. टीप नंबर 14. कैचीला धार लावण्यासाठी नेलपेंटचे झाकण काढून त्यावर कैची घासा. याने कैचीला छान अशी धार लागते. टीप नंबर 15. शेवग्यासारख्या शेंगा भाज्या शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटीन सोबतच कॅल्शियम देखील देतात. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट लाईक, शेअर नक्की करा. टीप नंबर 19. संत्री, लिंबू यासारख्या आंबट फळांमधून शरीराला कॅल्शियम तसेच विटॅमिन डी आणि विटॅमिन सी मिळते. विटॅमिन डी कॅल्शियम शोषून घेण्यासाठी मदत करते. टीप नंबर 17. एक ग्लास कोमट पाण्यामध्ये मध आणि दालचिनी पावडर समान प्रमाणात मिसळून दररोज सकाळी पिल्याने शरीरातील चरबी कमी होते. तर लठ्ठपणा कमी करण्यासाठी व चरबी कमी करण्यासाठी ही ट्रिक्स ट्राय करू शकता. टीप नंबर 18. किचन ओटा फक्त साध्या पाण्याने साफ करण्याऐवजी त्यामध्ये थोडेसे व्हिनेगर मिक्स केल्यास ओटा स्वच्छ तर होतोच पण किटाणूसुद्धा मरतात. टीप नंबर 19. कधीकधी भांडी घासल्यानंतर हात रुक्ष होतात. दुधात लिंबू मिसळून हातावर लावल्यास हात मऊ होतात. टीप नंबर 20. किचनमधील टाईल्स तेलकट होऊ नयेत म्हणून फोडणी दिल्यानंतर एखादा झाकणीचा किंवा ताटाचा थोडा आडोसा कढईवर पॅनवर धरा. जेणेकरून निघणारा तेलकट धूर त्या ताटावर किंवा झाकणीवर जमा होईल आणि थेटपणे भिंतीवर जाणार नाही. टीप नंबर 21. सकाळी जास्त जेवण करा. दुपारी कमी खावे आणि रात्री खूप कमी खावे किंवा हलके जेवण करा. असं केल्याने तुमचे आरोग्य चांगले राहील. टीप नंबर 22. जर तुम्हाला दीर्घायुष्य व्हावे असे वाटत असेल तर तुमचा आहार अर्धा करा आणि पाणी दुप्पट करा. व्यायाम तिप्पट करा आणि हसणे चौपट करा. टीप नंबर 23. बटाटा भजी बनविताना बेसन पीठ भिजवताना त्यात 3 ते 4 लसूण पाकळ्या वाटून घातल्या तर त्याची चव अप्रतिम येते. टीप नंबर 24. कोथिंबीर आठवडाभर ताजी ठेवण्यासाठी त्याचे देठ कापून टाका आणि त्याच्या दांड्या पाण्यात बुडवून ठेवा. यामुळे कोथिंबीर सुकली असेल तरी देखील ताजी राहते. टीप नंबर 25. मऊ लुसलुशीत आणि पांढरी शुभ्र इडली बनविण्यासाठी तांदूळ भिजवताना त्यामध्ये थोडे मेथीदाणे घालावे. तसेच तांदूळ भिजवताना त्यामध्ये वाटीभर पोहे देखील घालावेत. टीप नंबर 26. थोडी हळद आणि ज्येष्ठ मध मिसळून चेहऱ्यावर लावल्याने चेहरा चमकदार होतो. टीप नंबर 27. मेहंदीमध्ये खोबरेल तेल वापरले तर केस मऊ आणि घनदाट होतात. टिप नंबर 28. आवळ्याच्या 1 चमचाभर रसामध्ये लिंबाचा रस मिसळून टाळूवर चांगला मसाज करा आणि अर्ध्या तासाने केस धुवा. याने केसातील कोंडा कमी होतो. टिप नंबर 29. दुपारच्या जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेणे आणि रात्रीच्या जेवणानंतर फिरणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. टिप नंबर 30. हाडाची ताकद वाढविण्यासाठी अधूनमधून तिळाचे तेल आहारामध्ये ठेवल्याने हाडाची ताकद वाढते.